तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो आजकाल तुम्ही बघितलं AIच्या मदतीने आपण एक ऑइल पेंटिंग जो ती इमेज जनरेट करत असतो ती कशी करू शकतो आणि त्याचा वापर आपण डिझाईनमध्ये कसा करू शकतो. तर तुम्ही जर बघितलं तर Pinterest वगैरे ह्या वेबसाईटवर जर बघितलं तर ऑइल पेंटिंगचे म्हणजे देवांचे म्हणा किंवा कोणते पण ते इमेजेस असतात. बॅकग्राऊंड इमेजेस जरी असली मंदिरांची किंवा अजून कोणते इफेक्ट असले ते आपण वापरून आपण एक डिझाईन बनवू शकतो. आणि ते बऱ्यापैकी डिझाईनमध्ये जर वापरले तशा टाईपची इमेज किंवा तशा टाईपची इफेक्ट वापरले तर एक डिझाईनला चांगला लुक येतो. जर तुम्ही जर बघितलं तर तशा टाईपची जी इमेज असतात ते आपण कशा पद्धतीने जनरेट करू शकतो, कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं, काय वापरायचं तुम्हाला आज मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बऱ्यापैकी तुम्हाला मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. जर एक जरी स्किप केले तर तुम्हाला कळणार नाही की आपण ती इमेज कशी जनरेट करू शकतो, काय करू शकतो. आणि मित्रांनो, पहिली गोष्ट, चॅनलवर नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, जेव्हा नॉर्मली इंस्टाग्राम किंवा Pinterest वगैरे अशा वेबसाईटवर आपण स्क्रोल करत असतो तेव्हा आपल्याला तशा टाईपचे जे AI जनरेट इमेज जे असतात ते दिसतात, ते आपण डिझाईनमध्ये वगैरे वापरतो. आणि तुम्ही जर बघितलं तशा टाईपचे ऑइल पेंटचे जे इमेज आहेत त्या भारी आहेत, म्हणजे ते आपण डिझाईनमध्ये वापरू शकतो. पण तुम्ही जर विचार केला तर आपण त्या कशा जनरेट करू शकतो, त्याला काय म्हणतात तर ते तुम्हाला सांगतो. ते ChatGPTच्या माध्यमातून आपल्याला ते इमेज आहे ती जनरेट करायची. तुम्ही कोणती पण इमेज जनरेट करू शकता, इमेज जनरेट करायची. तर त्यासाठी जो कोणता प्रॉम्प्ट वापरायचा तो पण सांगणार आहे. त्याची लिंक, त्या प्रॉम्प्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तुम्ही बघू शकता तो प्रॉम्प्ट. आता इथं ChatGPTवरती काय करायचं आहे, ओपन केलं की न्यू चॅट ओपन करायचं आपल्याला. आणि त्याच्यावरती इथं बघा प्लसचा आयकॉन आहे, त्याच्यावरती जाऊन आपल्याला एक इमेज ॲड करायची. आता मी ही विठ्ठलाची इमेज आहे ती घेतो. आता मित्रांनो, इथं विठ्ठलाची इमेज घेतलेली, ह्याच्यावरती एक तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचा आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली, मी टेक्स्ट स्वरूपात आहे, तुम्ही तो कॉपी करा प्रॉम्प्ट. आणि आपल्याला काय करायचं आहे, ही जी ऑइल पेंट आहे ह्या ऑइल पेंटचं आपल्याला ते जनरेट करायचे. तर मी नॉर्मल हा प्रॉम्प्ट टाकलेला आहे आणि आपल्याला फक्त जनरेटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, असं तुम्ही जेव्हा कराल तेव्हा इथं बघा ते इमेज आहे ती प्रोसेस होईल नॉर्मल. आणि एक तुम्हाला ते इमेजच्यानुसार ते इमेजमध्ये किती डिटेलिंग आहे ते डिटेलिंगच्या हिशोबाने ते इमेज जनरेट करणार. तर त्यासाठी थोडासा टाईम लागू शकतो, कमीत कमी 5 ते 10 मिनटं तरी कमीत कमी लागू शकतात माझ्या हिशोबाने. तर मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर जी इमेज होती आपली ती कन्वर्ट झालेली. ह्यात तुम्ही इथं चेंजेस पण करू शकता. इथं तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचे, त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या इमेजमध्ये अजून काही चेंजेस वाटत असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये चेंजेस करू शकता. आणि त्या अशा टाईपची तुम्ही इमेज बघू शकता. जो ऑइल पेंटिंगचा जो लुक आहे तो लुक आपण इमेजला देऊ शकतो. ह्यात तुम्ही अजून थोडेफार चेंजेस करू शकता ChatGPTला सांगून, आणि तुम्ही चांगली इमेज जनरेट करू शकता अशा पद्धतीने. आणि इथं जर बघितलं डिटेलमध्ये तर ऑइल पेंटिंगचं बघा तुम्ही हा इफेक्ट जर तुम्ही बघितला तर प्रॉपर आपल्याला भेटलेला आहे. तर अजून तुम्ही प्रॉम्प्ट टाकून अजून डिटेलमध्ये घेऊ शकता. तर अजून एक आपण नॉर्मल एक इमेज जनरेट करू सिम्पलमध्ये. इथं सिम्पल मी काय करतो, हा प्रॉम्प्ट कॉपी करतो आहे. तर सिम्पल न्यू चॅट ओपन केलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती हा जो एक इफेक्ट आहे, बॅकग्राऊंड इफेक्ट म्हणू शकतो थोडक्यात. विठ्ठलाचीच इमेज आहे पण बॅकग्राऊंड इफेक्टमध्ये आपण हा यूज करू शकतो. तर ह्याला आपण समजा हा प्रॉम्प्ट टाकून बघितलं तर काय जनरेट होईल इमेज, एकदा चेक करू आपण. ओके, इथं इमेज जनरेट होती. ह्यालाच फक्त एवढंच वेळ आहे की त्याला थोडासा वेळ लागतो जनरेट करायला, पण जनरेट जर केलं की तीच चांगल्या पद्धतीने इमेज तयार होते. आणि मित्रांनो, हेच इफेक्ट वापरून मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे की आपण हे जे इमेज आहेत, हे जे इफेक्ट आहे ते वापरून आपण कोणती डिझाईन बनवू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा टाईपमध्ये थोडक्यात त्यांनी इमेज जनरेट केलेली. पण आपल्याला ह्याच्यावरती अजून प्रॉम्प्ट ॲड करून आपल्याला फक्त इमेज त्याकडनं व्यवस्थित जनरेट करून घ्यायची. तेव्हाच आपण ही इमेज आपण वापरणार. कारण की कधी ChatGPT पण थोडे काही डिटेलिंग चुकवतं. त्यामुळे ते जे डिटेलिंग पाहिजे असते तुम्हाला आपल्या इमेजमध्ये, ते डिटेल तुम्हाला ॲड करायचे आणि तेव्हाच
ती इमेज आपण यूज करू. तुम्ही बघू शकता अशा टाईपचे टेक्स्ट इमेज ते जनरेट करते. आपल्याला फक्त त्याच्यावरती डिटेल्स थोडेफार ॲड करावं लागतील की काय असेल त्या हिशोबाने, इमेजच्या हिशोबाने ते आपल्याला ॲड करून ती इमेज आपल्याला डिझाईनमध्ये वापरायची. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हेच जो आपण इमेज आहे, ही आपण इमेज वापरली होती आणि आपण ही एक नॉर्मल डिझाईन तुम्हाला दाखवली की अशा टाईपची डिझाईन आपण करू शकतो ते इफेक्ट वापरून. आणि एक ऑइल पेंटचा इफेक्ट अशा टाईपचा तो इमेज आपण जनरेट केलेली ते आपण आपल्या डिझाईनमध्ये अशा पद्धतीने वापरू शकतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर अशा टाईपच्या अजून AI जनरेटेड टूल्स शिकायचे असतील तर नक्कीच कमेंट करा खाली, त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ आणून. आणि मित्रांनो, चॅनल कोणी असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.